नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जी लाईट बिल आहे, विजेचं बिल, ते या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये वापरता येणार आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराच्या वरती एक सोलर पॅनल या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि हे सोलर पॅनल आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, तर हे सोलर पॅनल मिळवण्यासाठी आणि त्याच्यावरची जी सबसिडी आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल आणि आपण या ठिकाणी जी लाईट आहे ती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी आपण वापरू शकतो मित्रांनो. तर चला तर सुरू करूया आपल्या नवीन व्हिडिओला. पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करत राहा मित्रांनो, जेणेकरून मला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळत राहील. चला तर आपण या व्हिडिओला आजची सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता घराच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी या ठिकाणी जे आहे शासनाकडून जे आहे ते अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो. तर लाभार्थ्याला या ठिकाणी दरमहा 300 युनिट जे वीज बिल आहे ते या ठिकाणी मोफत मिळणार आहे. आता हे जे 300 युनिट मोफत वीज मिळवण्यासाठी तुम्हाला किती किलोवॅटचं या ठिकाणी जे आहे ते या सोलर प्रकल्प या ठिकाणी आपल्याला उभारायचा आहे, ते आपल्याला या ठिकाणी जे सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनीशी आपल्याला चर्चा करून या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी जी सबसिडी जी आहे ती कशाप्रकारे आपल्याला मिळते मित्रांनो, तर 2 किलोवॅटपर्यंतचं जे सोलर पॅनल आहे, त्या 2 किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनलला प्रति किलोवॅटला 30,000 रुपये या ठिकाणी अनुदान जे आहे ते शासनाकडून देण्यात येत आहे. आणि जे 3 किलोवॅटपर्यंतचे जे सोलर ऊर्जा प्रकल्प आहेत तर यासाठी प्रति किलोवॅट हे 18,000 रुपये या ठिकाणी अतिरिक्त अनुदान या ठिकाणी दिलं जात आहे मित्रांनो. आणि जे शेवटचं जे अनुदान आहे ते 3 किलोवॅटपेक्षा जे जास्त आपला जो प्रकल्प असेल तर यासाठी 78,000 रुपये या ठिकाणी जे अनुदान आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळते आहे मित्रांनो. आता या ठिकाणी ही योजना कशी आहे, तर या योजनेचाही आपण एक सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. ते या ठिकाणी आपण बघू शकतो, या योजनेबद्दल तुम्हाला थोडीफार आता या माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. वाढत्या हवामान बदलामुळे भारत सरकारने हळूहळू या ठिकाणी जो सौर ऊर्जा आहे या ठिकाणी आपली जी ऊर्जेची जी गरज आहे, जी विजेची गरज आहे ती भागवण्यासाठी या सौर ऊर्जेचा या ठिकाणी आपल्याला खूप एक मोठा फायदा मिळणार आहे. तर याच्यासाठी जे 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM सौर घर मोफत वीज बिल योजना या ठिकाणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी जे आपल्याला जे लाईट बिल आहे ते लाईट बिल भरण्याची आता काहीच गरज राहणार नाही. ज्यावेळेस आपण हे सोलर पॅनल या ठिकाणी घरावरती जे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जे आहे ते वीज बिल एकदम मोफत मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपले 0 ते 150 युनिटसाठी आपल्याला 1 ते 2 किलोवॅट या ठिकाणी जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी उभा करावा लागतो. तर याच्यासाठी जे अनुदान जे आहे ते प्रति किलोवॅट 30,000, म्हणजेच 2 किलोवॅटचं जर असेल तर तुम्हाला 60,000 रुपये एवढी सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. जर आपल्याला 150 ते 300 युनिट जर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कन्झ्युम होत असेल तर या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 किलोवॅटचा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प इन्स्टॉल करण्याची गरज आहे. त्याची जी सबसिडी आहे ती 60,000 ते 78,000 रुपये एवढी या ठिकाणी सबसिडी जी आहे ती शासनाकडून देण्यात येते मित्रांनो. जर 3 किलोवॅटपेक्षा जर जास्त या ठिकाणी जर आपला प्रकल्प असेल तर जास्तीत जास्त सबसिडी ही 78,000 रुपये या ठिकाणी शासनाकडून जी आहे ती देण्यात येते. आणि एकदा ही सोलर पॅनल आपण जर घरावर इन्स्टॉल केलं तर त्याच्यानंतरनं आपल्याला याची जी गॅरंटी आहे ती 25 वर्षाची असते आणि 25 वर्षामध्ये या पॅनलला कोणत्याही प्रकारची नुकसान होत नाही, जेणेकरून आपल्याला याच्यासाठी जी मेंटेनन्स जी आहे ती काही 0 रुपये या ठिकाणी असणार आहे. आणि फक्त आपल्याला याला फक्त वेळोवेळी साफ करण्याची या ठिकाणी गरज राहणार आहे. तर मित्रांनो, PM सूर्यघर जी मोफत बिल योजना आहे याचं जे अनुदान जे घ्यायचं आहे ते अनुदान घेण्यासाठी जे आपले वार्षिक उत्पन्न आहे हे 1.5 लाखापेक्षा जास्त नसेल त्यांनाच या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला देण्यात येत आहे मित्रांनो. आणि या योजनेमार्फत एकूण 1 करोड कुटुंबियांना या ठिकाणी जे आहे ते हे जे पॅनल आहे या ठिकाणी इन्स्टॉल करण्यासाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता या योजनेचे फायदे काय आहेत आपण खाली बघून घेणार आहोत. या योजनेचे घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी या ठिकाणी जे आहे अनुदान देण्यात येते. लाभार्थ्याला जी आहे 300 युनिट जी आहे ती या ठिकाणी मोफत मिळत आहे. आणि याच्यानंतर जे अनुदान या ठिकाणी आपल्याला शासनाकडून भरपूर या ठिकाणी
मिळत आहे मित्रांनो. आणि जी या योजनेमध्ये जी आपली पात्रता जी आहे, या ठिकाणी पात्रता आपण आता पाहून घेणार आहोत की या योजनेसाठी जी पात्रता आहे ती काय असणार आहे. तर फक्त भारतीय रहिवासी या ठिकाणी जे आहेत ते या योजनेसाठी जे अर्ज करू शकतात. या योजनेमुळे केवळ घरातील वापरासाठी या ठिकाणी जो आहे हा सौर ऊर्जा प्रकल्प आपण उभा करू शकतो. बाकी या योजनेसाठी तुम्हाला कोणतीही अट नाही. फक्त आपलं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखापेक्षा जास्त नसावं आणि अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे. आता लाभ घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्या लाभ घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे, वीज जोडणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आपलं चालू वीज बिल आहे ते वीज बिल या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, बँकेचा अकाउंट आणि छताचा आपला जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी लागणार आहे. आणि एक ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी या योजनेसाठी आपण जे अर्ज आहे ते अर्ज कुठे करू शकतो, तर या ठिकाणी जो अर्ज आहे ते आपण ऑनलाईन देखील या ठिकाणी करू शकतो. PM सौरघर मोफत वीज योजनेचा अर्ज या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपण या ठिकाणी हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन देखील करू शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी काही अशा प्रकारची एक माहिती होती, ज्यामध्ये जर आपल्याला मोफत वीज बिल जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला योजनेमध्ये नक्कीच अर्ज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वीज बिलाचे या ठिकाणी झंझट राहणार नाही आणि आपल्याला या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आपली आर्थिक बचत या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर चला तर मग माहिती आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.